नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आपल्या चॅनलवर सुरू असलेल्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका सिरीजमधील प्रश्नपत्रिका क्रमांक 6 चा भाग 2 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे आणि सोडवण्याच्या पद्धती देखील पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरती 2024 साठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचबरोबर आपल्या मित्रांना, नातेवाईक जर या परीक्षेसाठी तयारी करत असतील त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोलीस भरतीसाठी सुरू असलेल्या क्विजमध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 51. 5, 2, 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा. आता मित्रांनो, तिन्ही अंक फक्त एकदा वापरायचे आहेत, तर सर्वात मोठी संख्या कोणती तयार होईल? सुरुवातीला 9 असेल, नंतर 5, 2 म्हणजे 952 ही संख्या तयार होईल आणि दुसरी संख्या कोणती असेल? 259. मग मित्रांनो, 952 वजा 259 किती होतं? 693. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 52. 22 ते 52 पर्यंतच्या एकूण विषम संख्या किती? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, 22 ते 52 एकूण संख्या किती आहेत ते काढायचं तर काय करायला लागेल? 52 वजा 22 करायला लागेल. काय करायचं? 52 वजा 22 किती येतं? 30. एकूण संख्या 30 आहेत. तर मित्रांनो, यापैकी विषम संख्या किती असतील? 30/2. 30/2 विषम संख्या आणि 30/2 समसंख्या असतील. म्हणजेच 15 सम आणि 15 विषम संख्या असतील. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 53. रामपाल 101 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्याच क्रमांका एवढी फुले ठेवली, तर त्यास एकूण किती फुले सोबत न्यावी लागतील? आता मित्रांनो, रामपाल 101 पायऱ्या चढतो आणि प्रत्येक पायरीवर त्या पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवतोय. म्हणजे या ठिकाणी एक फॉर्म्युला वापरायचा, बेरजेचा फॉर्म्युला, समेशनचा फॉर्म्युला. काय असतो? S इज इक्वल टू समेशन किंवा इप्सिलॉन इज इक्वल टू n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला वापरायचा. आता मग याच्यामध्ये किमती ठेवूया. काय किमती येतील? n बरोबर 101 गुणिले कंसामध्ये काय आहे? 101 अधिक 1 भागिले 2. आता यांची बेरीज किती होते? 102. म्हणजे 101 गुणिले 102 भागिले 2. ठीक आहे. हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय? 5151. म्हणजेच या ठिकाणी रामपालला किती फुलं सोबत न्यावी लागतील? 5151 फुलं सोबत न्यावी लागतील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 54. 101 अधिक 102 अधिक 103 अधिक 104 अधिक डॅश डॅश अधिक 200 यांची बेरीज किती? मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नामध्ये थोडा घोळ झालेला आहे, पर्याय चुकलेला आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी कोणता प्रश्न पाहूया आपण? 100 ते 200 यापर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? असा प्रश्न पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी पहा, एकूण संख्या किती निघतील? मग एकूण संख्या असतील 101. ठीक आहे. एकूण संख्या असतील 101 म्हणजे n बरोबर 101. ए किती आहे मित्रांनो याच्यामध्ये? पहिली संख्या बरोबर 100. ठीक आहे. आणि शेवटची संख्या बरोबर किती? I बरोबर 200. ठीक आहे मित्रांनो. आता या ठिकाणी S चा फॉर्म्युला काय असेल? S इज इक्वल टू n डिवायडेड बाय 2 इंटू A प्लस I. ठीक आहे. याच्यामध्ये किमती टाकूया. आता या ठिकाणी पहा, S बरोबर n किती? 101 भागिले 2 गुणिले कंसामध्ये 100 अधिक 200. ठीक आहे. मग या ठिकाणी काय होतंय? या 2 न ह्या बेरजेला भाग जातोय. ठीक आहे. म्हणजे किती होतंय? 101 गुणिले 150. 2 न कितीला भाग गेला? 300 ला भाग गेला. राहिले की भागाकार किती येतो? 150. ठीक आहे. मग 101 गुणिले 150 बरोबर किती येतं? 15150. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. आणि मित्रांनो, जर हे सोडवलं असतं तर याचं उत्तर काय काढलं असतं आपण? याचं उत्तर आलं असतं 15050. ठीक आहे. या ठिकाणी 100 नसतं तर 15050 उत्तर आलं असतं. प्रश्न क्रमांक 55. जर @ आहे भागाकार आणि $आहे गुणाकार, तर खालीलपैकी कोणता पर्याय मोठा आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा,
या ठिकाणी काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे, या ठिकाणी भागाकार, या ठिकाणी गुणाकार, या ठिकाणी भागाकार. मग याची व्हॅल्यू काढायची आपल्याला, किती येतील या ठिकाणी 1.5 गुणिले 2.5 बरोबर 3.75. ठीक आहे. 29 भागिले 4 बरोबर 7.25. 3 गुणिले 2.5 बरोबर 7.50 आणि 24 भागिले 5 बरोबर 4.8. मग मित्रांनो सर्वात मोठं काय आहे, 7.50 आहे. म्हणजेच ऑप्शन 3 हे आपलं उत्तर असणार आहे. सी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56. पॉल एका मिनिटामध्ये 30 शब्द टाईप करू शकतो. 10.5 मिनिटामध्ये तो किती शब्द टाईप करू शकतो. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, एका मिनिटामध्ये 30 शब्द, तर 10.5 मिनिटामध्ये किती, 30 गुणिले 10.5 करायचं, उत्तर येईल ते आपलं उत्तर असेल. म्हणजेच 30 गुणिले 10.5 केले काय येतं, 315 येतं. म्हणजेच 315 शब्द तो टाईप करू शकेल. प्रश्न क्रमांक 57. एका मत्स्य संग्रहालयात काही मासे आहेत, त्यातील 8 ठिपकेवाले आहेत. संग्रहालयातील 5 सोनेरी माशांपैकी सर्व फक्त ठिपकेवाले आहेत. 7 गुलाबी माशांपैकी प्रत्येकावर एकतर पट्टे आहेत किंवा ठिपके आहेत. संग्रहालयातील माशांची शक्य असलेली किमान संख्या निवडा. आता मित्रांनो किमान संख्या किती असेल, एकतर सोनेरी 5 मासे आहेत आणि 7 गुलाबी मासे आहेत, इतकी संख्या असू शकते. म्हणजे या ठिकाणी 7 आणि 5 किती, 12. म्हणजे किमान संख्या किती असू शकते, 12 असू शकते. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 58. 20598 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होते, 9, 8, 5, 2, 0. ठीक आहे. यांचे वजा लहानात लहान संख्या कोणती, 2, 0, 5, 8 आणि 9. मग मित्रांनो 98,520 वजा 20,589 किती येतं, 77,931. आता मित्रांनो 77,931 आहे. मग यातील सर्व अंकांची बेरीज करायची आहे. 7 अधिक 7 14, 14 9 23, 23 आणि 3 26 आणि 1 27. म्हणजेच एकूण बेरीज किती आली, 27 आली. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 59. एक मुलगा कोणत्याही संख्येचे सर्व अंक वाचतो. उदाहरणासाठी 100 100 असे म्हणतो. 1 ते 100 मोजले असतात, त्या मोजताना किती वेळा 1 ह्या अंकाला मोजतो. आता मित्रांनो या ठिकाणी प्रश्न फिरवून विचारलेला आहे. प्रश्न काय मुळात, 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो. तर आपल्याला हे पाठ असलं पाहिजे. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक आहे तो 21 वेळा येतो. म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 60. एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शवणार नाही. आता मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एका वर्गात मुलींची संख्या आहे ती मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शवणार नाही. म्हणजे या ठिकाणी काय करायला लागेल आपल्याला, ह्या ज्या संख्या आहेत खाली दिलेल्या त्यांना 4 ने भागायला लागेल आणि ज्या संख्येला 4 ने भाग जाणार नाही ती आपलं उत्तर असेल. म्हणजे या ठिकाणी 36 ला 4 ने भागलं 9 भागाकार येतो, 40 ला भागलं 10 भागाकार येतो, 128 ला भागलं तर 32 हा भागाकार येतो आणि 35 ला भागलं तर मित्रांनो पूर्ण भाग जात नाहीये. म्हणून वर्गातील एकूण पट न दर्शवणारी संख्या कोणती असेल, 35 असेल. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 61. 6/7, 5/14 व 10/21 यांचा लसावी काढा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, लसावी म्हणजे काय असतं, लघुत्तम साधारण विभाज्य. ठीक आहे, ज्याला या संख्येने भाग जाईल अशी लहानात लहान संख्या. मग मित्रांनो या ठिकाणी पहा, 7 न 14 आणि 21 न किंवा 7 14 आणि 21 ला भाग जाणारी संख्या कोणती आहे, या ठिकाणी 7 आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी फक्त ए असा पर्याय आहे ज्याच्या अंशाला
वरील तिन्ही संख्यांच्या अंशाने भाग जातोय आणि ज्याच्या छेदानं वरील तिन्ही संख्यांच्या छेदांना भाग जातोय म्हणजे या ठिकाणी लसावी कोणता असेल ऑप्शन ए लसावी असेल. काय व्हायला पाहिजे तर ज्या तीन संख्या दिलेल्या किंवा ज्या दोन संख्या दिलेल्या असतील ज्यांचा लसावी काढायचा आहे त्या संख्येच्या अंशांनी जो लसावी असेल त्या लसावीच्या अंशाला पूर्ण भाग गेला पाहिजे आणि लसावीच्या छेदानं त्या तीन संख्यांच्या छेदाला पूर्ण भाग गेला पाहिजे. असं असेल तर त्यांचा लसावी असेल. प्रश्न क्रमांक 62. धावण्याच्या शर्यतीत अ, ब, क हे तीन खेळाडू वर्तुळाकार मार्गाने धावतात. अ 252 सेकंदात एक फेरी पूर्ण करतो, ब 308 सेकंदात तर क 198 सेकंदात फेरी पूर्ण करतो. तसेच फिरत राहिले तर किती वेळानंतर ते तिघेही एकाच वेळी सुरुवातीच्या ठिकाणी येतील. आता मित्रांनो या तिन्हीचा लसावी काढायचा. ठीक आहे, या तिन्हीचा लसावी किती निघतोय? या तिन्हीचा लसावी निघतोय 2772. या तिन्ही संख्यांनी 2772 ला पूर्ण भाग जातोय. मग मित्रांनो 2772 काय आहे? सेकंद इतका वेळ लागतोय. ठीक आहे, मग मित्रांनो आणि त्याचं मिनिटामध्ये रूपांतर करायचं काय करायला लागेल? याला 60 भागलं पाहिजे. ठीक आहे, 2772 गुणिले भागिले 60 केलं किती येतं? 46.2. ठीक आहे, मग मित्रांनो काय झालं? 46.2 मिनिट झाली, परंतु 2 काय आहे ते मिनिटामध्ये आलेलं, पॉईंटमध्ये आलेलं, सेकंद गेलं पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी ह्या 2ला 0.2ला काय केलं पाहिजे? 60 गुणलं पाहिजे. म्हणजे 0.2 गुणिले 60 किती येतं? 12 येतं. म्हणजे या ठिकाणी 46 मिनिट आणि 12 सेकंद इतका वेळ लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय कोणता असेल? ऑप्शन सी पर्याय असेल. काय करायचं? तिन्हीचा लसावी काढायचा आणि याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं? मिनिट आणि सेकंदामध्ये करायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 64. समान छेद असलेल्या तीन अपूर्णांकांचे अंश अनुक्रमे 3, 4 व 7 असे आहेत, तर त्याचा छेद किती असला पाहिजे म्हणजे त्याची बेरीज 1 येईल. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, अपूर्णांकांची व्हॅल्यू 1 यावी यासाठी काय असायला पाहिजे? अपूर्णांकांचा अंश आणि छेद समान असला पाहिजे, तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 येईल. म्हणजे मित्रांनो या तिन्हीची बेरीज 3 आणि 4 7 आणि 7 आणि 7 14 येते. मग मित्रांनो या तिन्हीच्या बेरजेचा छेद किती असायला पाहिजे? 14 असायला पाहिजे. तेव्हा काय होईल? 14 भागिले 14 बरोबर 1 येईल. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? छेद काय असायला पाहिजे? 14 असायला पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे? जर एक व्हॅल्यू यायला पाहिजे किंवा भागाकार 1 यायला पाहिजे तर अंश आणि छेद समान असले पाहिजेत. या ठिकाणी तिन्हीची बेरीज अंशामध्ये किती होते? 14 होते. म्हणजे छेदामध्ये किती पाहिजे? 14च पाहिजे, म्हणजे 1 येईल. प्रश्न क्रमांक 65. 0.42 गुणिले 0.16 गुणिले 0.7 भागिले 4.9 गुणिले 0.08 गुणिले 0.6. मित्रांनो याचा गुणाकार आणि भागाकार करायचा आहे आणि हा इझिली होईल. आणि हा किती येतो? तर 2 येतो. म्हणजे ऑप्शन अ किंवा ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 66. एक बेकरीवाला समान आकाराचे 9 केक तयार करण्यासाठी 3.204 किलोग्रॅम साखर वापरतो, तर प्रत्येक केक मधील साखरेचे वजन किती ग्रॅम असेल? आता मित्रांनो या ठिकाणी 3.204 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 3204 ग्रॅम भागिले 9 केल्यानंतर काय मिळेल आपल्याला? एका केक मधील साखरेचं वजन मिळेल. म्हणजे या ठिकाणी भागाकार करून पहा, 3204 भागिले 9 किती येतं? 356. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए 356 ग्रॅम इतकी साखर प्रत्येक केक मध्ये असेल. प्रश्न क्रमांक 67. 30 ते 50 दरम्यान असलेल्या सगळ्या अविभाज्य संख्यांची सरासरी किती असेल? आता मित्रांनो या ठिकाणी 30 ते 50 दरम्यान असलेल्या अविभाज्य संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या. 30 ते 50 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? तर मूळ संख्या आहेत फक्त 5. कोणत्या? 31, 37, 41, 43 आणि 47. यांची बेरीज किती येते? 199. संख्या किती आहेत? 5. सरासरी म्हणजे काय असतं? बेरीज भागिले एकूण संख्या. म्हणजे या ठिकाणी एकूण संख्या आहेत 5 आणि बेरीज आहे 199. मग 199 भागिले 5 केल्यावर काय मिळालं आपल्याला? 39.8. म्हणजेच ऑप्शन सी ही त्यांची सरासरी असेल. प्रश्न क्रमांक 68. 700 मीटर लांबीची एक आगगाडी 60 किलोमीटर वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यास 45 सेकंद वेळ लागतो, तर बोगद्याची लांबी किती मीटर असेल? आता मित्रांनो लांबी मीटर मध्ये दिलेली आहे आणि स्पीड किलोमीटर पर आवर मध्ये दिलेला आहे. याला काय करायला लागेल? मीटर पर सेकंद मध्ये काढायला लागेल. म्हणजे या ठिकाणी काय करूया? 60 गुणिले 5/18 केलं काय येतं? 16.66 येतं. ठीक आहे, मग मित्रांनो आपला मीटर पर सेकंद मध्ये स्पीड किती आला? 16.66. तर या ठिकाणी काय करायचं आहे?
आता एकूण लांबी काढायची आहे. बोगदा अधिक गाडीची लांबी म्हणजे या ठिकाणी काय करायचं, डिस्टन्स काढायचा. डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, स्पीडचा फॉर्म्युला आपल्या लक्षात असेल, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स काढायचं असेल तर काय करायला लागेल, टी इकडे जाईल म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. या फॉर्म्युलामध्ये किमती ठेवून करूया आपण. आता या ठिकाणी स्पीड किती आलेला आहे आपला 16.66 गुणिले टाइम किती आहे मित्रांनो 45 सेकंद. म्हणजे या ठिकाणी 16.66 गुणिले 45 किती येतं 750. आता मित्रांनो 750 काय आले, एकूण लांबी आली. यापैकी 700 मीटर काय आहे, आगगाडीची लांबी आहे. तर बोगद्याची लांबी किती असेल 750 वजा 700 म्हणजेच 50 मीटर. फक्त 50 मीटर बोगद्याची लांबी असेल म्हणून ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 69. जर m/n इज इक्वल टू 4:3, n/o इज इक्वल टू 2:5, o/p इज इक्वल टू 1:3 तर m/p काय होईल. आता मित्रांनो या ठिकाणी पहा काय करायचं नाहीये, तिरकस गुणाकार करायचा. कशाचा, m/n गुणिले n/o गुणिले o/p. तसेच या पुढे देखील त्यांचे व्हॅल्यू ठेवून करायचं आहे. या ठिकाणी पहा n साठी n जातोय, o साठी o जातोय. काय राहिलं m/p राहिलं. ठीक आहे, मग m/p म्हणजे काय होईल, m/p इज इक्वल टू, आता यांचा गुणाकार पहा 4/3 4/3 गुणिले 2/5 गुणिले 1/3. आता यांचा गुणाकार काय येतो 4 × 4 4 2 8 8 × 8. ठीक आहे 8 3 × 3 3 5 15 आणि 15 × 45 8/45. म्हणजे मित्रांनो m/p बरोबर काय येतं 8/45 म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 70. श्याम व हरी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. त्यांच्या वयांची बेरीज 55 वर्ष आहे तर हरीचे वय किती. आता मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी 55 ही बेरीज आहे आणि 5:6 गुणोत्तर आहे. तर मित्रांनो एकूण युनिट किती झाले, मग एकूण युनिट काढायचे कसे, एकूण युनिट बरोबर गुणोत्तराची बेरीज किती 5 आणि 6 ची बेरीज 11. एकूण युनिट झाले 11. तर मित्रांनो एक युनिट बरोबर किती असेल, एक युनिट बरोबर 55/11 बरोबर 5. एक युनिट बरोबर 5 आहे, 5 वर्षांचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी श्यामचं किती गुणोत्तर आहे 5 आहे. या 5 काय करायचं, श्यामच्या गुणोत्तरामधील 5 ला गुणायचं म्हणजेच 5 5 25. श्यामचं वय झालं 25 आणि नंतर या युनिटच्या 5 न हरीच्या गुणोत्तराला म्हणजे 6 ला गुणायचं किती 6 × 5 = 30. म्हणजे या ठिकाणी श्यामचं वय 25 आणि हरीचं वय 30 वर्ष असेल. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल, हरीचं वय विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 71. एका 37 वर्षाच्या व्यक्तीला 8 वर्ष व 3 वर्ष वयाची 2 मुलगी आहेत. आणखी किती वर्षांनी त्या व्यक्तीचे वय 2 मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट होईल. आता मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी त्या व्यक्तीचं वय किती आहे 37 वर्ष आहे. आणखी आणि त्याच्या मुलांचे वय किती आहेत 8 आणि 3 वर्ष आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी काय विचारलेलं आहे, त्या व्यक्तीचे वय आणखी किती वर्षांनी 2 मुलांच्या एकत्रित वयाचे दुप्पट होईल. म्हणजे या ठिकाणी काय फॉर्म्युला करू शकतो आपण, पहा 37 अधिक आणखी किती वर्ष x वर्ष. ठीक आहे बरोबर दुप्पट गुणिले 8 अधिक x, पहिल्या मुलाचं वय x वर्षांनी. ठीक आहे अधिक 3 अधिक x. ठीक आहे, हा फॉर्म्युला सोडवायचा आहे. या ठिकाणी पहा 37 अधिक x बरोबर 8 दुणे 16 16 2x 16 अधिक 2x अधिक 6 अधिक 2x. ठीक आहे, मग काय झालं या ठिकाणी 2x अधिक 2x 4x 16 आणि 6 22. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा आता काय आलेलं आहे, अधिक x बरोबर 22 अधिक 4x. मग मित्रांनो या ठिकाणी x एका बाजूला करायचा आणि संख्या एका बाजूला करायच्या. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा 22 इकडे घालूया आणि x इकडे घालूया. मग काय होईल 37 वजा 22. 22 इकडे अधिक आहे ते वजा इकडे येऊन वजा होईल आणि x इकडे अधिक आहे ते इकडे येऊन वजा होईल. ठीक आहे, म्हणजेच 4x वजा x. आता या ठिकाणी हे देखील सोडवा.
एक्स वजा 4x वजा x बरोबर 3x बरोबर 37 वजा 22 बरोबर किती 15. मग मित्रांनो x बरोबर किती असेल, हे 3 आहे ते इकडे जाईल भागाकारामध्ये, 15/3. 15/3 बरोबर किती येतं 5 येतं, म्हणजे x बरोबर 5 असेल. ठीक आहे, म्हणजेच आणखी 5 वर्षांनी त्या व्यक्तीचं वय त्या दोन्ही मुलांच्या बेरजेच्या दुप्पट होईल. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. सॉरी, ऑप्शन सी उत्तर आहे. या ठिकाणी चुकून पर्याय चुकलेला आहे. प्रश्न क्रमांक 72. 6 रुपयास वस्तू विकल्यामुळे 2 रुपयाचा नफा होतो. जर ती वस्तू 3 रुपयास विकली तर नफा अगर तोटा किती. आता मित्रांनो, वस्तू 6 रुपयाला विकली तर 2 रुपये नफा होतो, म्हणजे वस्तूची खरेदी किंमत किती, विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत वजा नफा बरोबर किती, खरेदी किंमत येते. किती येते या ठिकाणी, विक्री किंमत आहे 6 रुपये वजा नफा किती आहे 2 रुपये. तरी म्हणजे खरेदी किंमत किती असेल, 6 वजा 2 बरोबर 4. खरेदी किंमत 4 रुपये आहे. मग मित्रांनो, ती वस्तू 1 रुपयाला विकली, म्हणजेच त्या ठिकाणी नफा झाला की तोटा झाला. नफा किंवा तोटा कसा ओळखायचा, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे 3, खरेदी किंमत किती आहे 4. 3 वजा 4 बरोबर वजा 1. ठीक आहे, म्हणजे मित्रांनो काय झालेलं आहे, 1 रुपयाचा तोटा झालेला आहे. आणि कितीवर झालेला आहे, 4 रुपयांवर झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी टक्केवारी काढण्यासाठी काय करायचं, 4चं 1 हे किती टक्के आहे ते काढायचं. म्हणजेच 1/4 गुणिले 100. मग ह्याच्यामध्ये सोडवलं काय मिळतंय, 4 एके 4 आणि 25 चौक 100, म्हणजेच 25% तोटा होतोय. म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 73. सुरेशला परीक्षेत 700 पैकी 595 गुण मिळाले तर त्याला शेकडा किती गुण मिळाले. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, 595 आउट ऑफ 700 काय करायचं, याला गुणिले 100 केलं की आपल्याला टक्केवारी मिळते, म्हणजे शेकडा गुण मिळतात. मग या ठिकाणी शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, 7नं काय करायचं आहे 595ला भागायचं आहे. म्हणजे काय येतं 85. म्हणजे त्याला एकूण किती टक्के गुण मिळालेले आहेत, 85% गुण मिळालेले आहेत. म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 74. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता मित्रांनो या ठिकाणी अपूर्णांक सोडवायचे आहेत आणि 2/3 केल्यावर किती व्हॅल्यू येते, 2/5 केल्यावर किती व्हॅल्यू येते, 2/7 केल्यावर किती व्हॅल्यू येते, 2/9 केल्यावर किती व्हॅल्यू येते, हे आपल्याला काढायचं आहे. आणि काढण्यापेक्षा या ठिकाणी सोपी पद्धत पहा. या ठिकाणी एखाद्या संख्येला लहान संख्येनं भागलं तर भागाकार हा मोठा येतो. ठीक आहे, आणि मोठ्या संख्येनं भागलं तर भागाकार हा लहान येतो. म्हणजे या ठिकाणी 2ला सर्वात मोठी संख्या भागणार आहे 9. म्हणजे 2ला सर्वात मोठ्या संख्येनं भागलं तर काय येईल, भागाकार कमी येईल, सगळ्यात कमी येईल. म्हणजेच 2/9चा भागाकार किती येतो, 0.22 येतो. म्हणजे या ठिकाणी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असेल, ऑप्शन डी 2/9. कारण आपण समजा 10ला 1 भागलं किती येतं 10 येतं, पण 10ला जर आपण 5 भागलं तर किती येईल 2 येईल. म्हणजे या ठिकाणी भागाकारामध्ये जर लहान संख्येने भागलं तर भागाकार हा मोठा असतो आणि मोठ्या संख्येने भागलं तर भागाकार हा लहान असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 75. हिराची दर महिन्याची बचत 650 आहे. दरवर्षी 34% व्याज तिच्या खात्यावर जमा होते, तर प्रत्येक महिन्याला किती व्याज मिळते. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, हिराची महिन्याची बचत आहे 650. एकूण वर्षामध्ये किती केली, मग 750 गुणिले 12 बरोबर 7,800 रुपये बचत केली. त्याला मग व्याज किती मिळते 34%. म्हणजेच 7,800 गुणिले 34/100. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, म्हणजेच 78 गुणिले 34 किती येतं, 78 गुणिले 34 बरोबर 2,752. आता मित्रांनो हे काय झालं, वर्षाचं व्याज झालं. तर महिन्याचं व्याज कसं करायला लागेल, 2,752 भागिले 12 काय येईल 221. म्हणजे तिला महिन्याला 221 रुपये व्याज मिळते. ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 76. चंद्रोदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह हो का. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, संधी विग्रह होताना जेव्हा अ किंवा आ या स्वरापुढे ई येतो तेव्हा त्याचा ए होतो, आणि जेव्हा उ येतो तेव्हा त्याचा ओ होतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी चंद्र अधिक उदयाचा विग्रह आहे, परंतु संधी होताना काय होतंय, चंद्र पुढे उ आल्यामुळे, अ पुढे उ आल्यामुळे ओचा काय होतोय ओ होतोय, म्हणजे चंद्रोदय असा शब्द होतोय. म्हणजे या ठिकाणी बरोबर विग्रह कोणता असेल, ऑप्शन बी हा विग्रह असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 77. पुढील नामाचा प्रकार ओळखा. चांगुलपणा. मित्रांनो चांगला या विशेषणापासून चांगुलपणा हे भाववाचक नाम बनलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन सी भाववाचक नाम. तर मित्रांनो भाववाचक नाम म्हणजे काय असतं, ज्या नामामुळे प्राणी व वस्तू यामधील गुणांचा बोध होतो.
त्याला भाववाचक नाम असं म्हटलं जातं. ठीक आहे. या ठिकाणी चांगुलपणामधून काय होतंय, एखाद्या चांगलेपणाचा बोध होतोय, म्हणून या ठिकाणी चांगुलपणा हे भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 78, खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम ओळखा. मित्रांनो, विशेष नाम म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला दिलेलं स्पेसिफिक नाव त्याला म्हटलं जाईल विशेष नाम. म्हणजे या ठिकाणी पहा, भारत हे विशेष नाम आहे, म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, गाय हे सामान्य नाम आहे, आणि जर गायला नाव ठेवलं असेल कपिला वगैरे, तर ते कपिला काय असेल, विशेष नाम असेल. वृक्ष हे सामान्य नाम आहे, परंतु वड हे विशेष नाम आहे. प्रश्न क्रमांक 79, खारट या शब्दाची जात कोणती. आता मित्रांनो, एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूमधील गुण सांगायचा असेल तर त्या ठिकाणी विशेषणाचा वापर केला जातो. तर या ठिकाणी एखाद्या पदार्थामधील गुण दाखवला जातोय, चव दाखवली जाते, त्या ठिकाणी काय वापरलं जाईल, विशेषण वापरलं जाईल. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी विशेषण. खारट हे त्या वस्तूमधील चव दाखवतंय, म्हणजे त्या व्यक्तीचा गुण दाखवतोय. तर या ठिकाणी खारट काय आहे, तर पदार्थाचा गुण दाखवतोय, म्हणून या ठिकाणी गुण दाखवणारा शब्द कोणता असतो, विशेषण असतो. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 80, खालीलपैकी योग्य उद्गारवाचक वाक्य ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, उद्गारवाचक वाक्यामध्ये काय असतं, उद्गार चिन्ह असतं, त्याचबरोबर केवलप्रयोगी अव्यय वापरलेलं असतं. मग या ठिकाणी कुठं आलेलं आहे, अरे बापरे केवढा मोठा साफा, यामध्ये केवलप्रयोगी अव्यय देखील आहे आणि उद्गारवाचक वाक्य आणि उद्गारवाचक चिन्ह देखील आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 81, मी ग्रंथ वाचत जाईन या वाक्याचा काळ ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, मी ग्रंथ वाचत जाईन म्हणजे भविष्यामध्ये वाचण्याची क्रिया मी सतत करेन, नित्य नियमाने करेन, या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे. आणि जेव्हा मित्रांनो एखादी क्रिया भविष्यामध्ये नित्य आणि सतत चालू असेल असा अंदाज वर्तवला जातो, तेव्हा त्या ठिकाणी रीती भविष्यकाळ असतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी रीती भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 82, खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो. आता मित्रांनो, या ठिकाणी असा कोणता शब्द आहे तो स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी या तिन्हीसाठी वापरला जातो. आता मित्रांनो, या ठिकाणी आपण म्हणतो एखाद्याचा मुलगा आला तर ते पोर आलं किंवा तो पोर आला. ठीक आहे. मुलगी आली तर ती पोर खूप गुणाची आहे, आणि जर अनोळखी मुलगा असेल तर त्याला काय म्हटलं जाईल, ते पोर असं म्हटलं जाईल. म्हणजे या ठिकाणी पोर हा शब्द आहे तो तिन्ही लिंगामध्ये सोयीस्करपणे वापरला जातोय, तिन्ही लिंगामध्ये याचा वापर केला जातोय, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 83, त्याचा मोठा भाऊ गावी गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी हे एक साधं विधान आहे, कोणीतरी फक्त एक साधी गोष्ट सांगितलेली आहे, म्हणून या ठिकाणी जेव्हा विधान असेल तेव्हा त्या ठिकाणी विधानार्थी वाक्य असेल, म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणलं जातं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 84, आमचे शरीर सदृढ व्हावे आम्ही योगासने करतो या वाक्याचे मिश्र वाक्य करण्यासाठी कोणते अव्यय वापरावे लागेल. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, मिश्र वाक्य कोणत्या अव्ययामुळे होतं, तर जी दोन वाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात तेव्हा ते वाक्य बनतं, त्याला मिश्र वाक्य म्हटलं जातं. मग या ठिकाणी गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. कोणते कोणते, स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय, उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय, करणबोधक उभयान्वयी अव्यय आणि संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, या ठिकाणी उद्देश दाखवला जातोय, आमचं शरीर सदृढ व्हावं या उद्देशाने आम्ही व्यायाम करतो. म्हणजे या ठिकाणी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय येईल. आणि कोणतं येईल, तर मित्रांनो, म्हणून, यास्तव ही उद्देशबोधक उभयान्वयी या ठिकाणी येतील. आणि पर्यायामध्ये कोणता आलेला आहे, मग म्हणून आलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन ए म्हणून. आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो, किंवा आमचे शरीर सदृढ व्हावे यास्तव आम्ही योगासने करतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 85, पुढीलपैकी योग्य विरामचिन्हाचा वापर केलेले वाक्य ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 86, धर्म पासून धार्मिक तर धीट पासून डॅश डॅश. आता मित्रांनो, धर्म पासून धार्मिक काय बनतं, विशेषण बनतं, तर धीट पासून कोणतं विशेषण बनेल, धेटाई हे विशेषण बनेल. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 87, सोक्ष मोक्ष लावणे याचा विरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता. आता मित्रांनो, सोक्ष मोक्ष लावण्याचा विरुद्ध अर्थ कोणता असतो, तर एखादी गोष्ट घोळत ठेवणे किंवा सुरू ठेवणे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. सोक्ष मोक्ष लावण्याचा अर्थ काय, एकदाची एखादी गोष्ट संपवून टाकणे, त्याच्या विरुद्ध काय असेल, एखादी गोष्ट घोळत ठेवणे किंवा सुरू ठेवणे. प्रश्न क्रमांक 88, 18 गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्यायातून शोधा. मित्रांनो, 18 गुणांचा खंडोबा म्हणजे काय, तर अतिशय लबाड व्यक्ती.
म्हणजे या ठिकाणी कोणता आलेला आहे? ऑप्शन बी लबाड माणूस. प्रश्न क्रमांक 89, विडा उचलणे या वाक्प्रचाराचा योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक निवडा. मित्रांनो, विडा उचलणे म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचा पण करणे म्हणजे प्रतिज्ञा करणे, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 90, खालीलपैकी पर्यायी उत्तरातून विसंगत जोडी ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी म्हण आणि त्याचा अर्थ याची चुकीची जोडी ओळखायची आहे. ठीक आहे. चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे काय? खोड्या करून पुन्हा स्वतः आरडाओरडा करणे, बरोबर आहे. चोरावर मोर म्हणजे काय? एका चोरापासून वस्तू उपसून नेणारा सवाई चोर. ठीक आहे, बी देखील बरोबर आहे. सी पहा, चोराला सोडून संन्यासाला सोळी. मित्रांनो, या ठिकाणी याचा अर्थ काय असतो? तर चोर सोडून दुसऱ्या एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा देणं. ठीक आहे. मग या ठिकाणी असं दिलेलं आहे का? या ठिकाणी काय दिलेलं आहे? खऱ्या अपराधाला शिक्षा करणे. म्हणजे या ठिकाणी ही जोडी चुकलेली आहे, म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 91, उत्क्रांती या शब्दसमूहासाठी योग्य शब्द शोधा. मित्रांनो, उत्क्रांतीची व्याख्या काय आहे? हळूहळू होत जाणारा आमूलाग्र बदल म्हणजे उत्क्रांती. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी सावकाश होणारा बदल. तर मित्रांनो, याच्या विरुद्ध क्रांती असते जी अचानक घडते. अचानक होणाऱ्या बदलाला काय म्हटलं जातं? क्रांती म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 94, विग्रह ओळखा. पित्राज्ञा. मित्रांनो, पित्राज्ञाचा विग्रह कसा होतो? पितृ अधिक आज्ञा म्हणजे पित्राज्ञा, म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 94, आमच्या वर्गात बरेच नारद आहेत डॅश डॅश. मित्रांनो, या ठिकाणी काय ओळखायचं आहे? नारद या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. मग या ठिकाणी नारद हा शब्द कशा अर्थाने घेतलेला आहे? तर एक सामान्य नाम म्हणून घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. तर मित्रांनो, नारद हे एक विशेषण देखील झालं असतं. ठीक आहे. एखादा कळलाव्या व्यक्ती म्हणून नारद या शब्दाचा वापर करता आला असता, तर या ठिकाणी नारद हा विशेषण म्हणून आला असता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 95, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तू पण माझ्या बरोबर प्रार्थना म्हण. आता मित्रांनो, या ठिकाणी माझ्या बरोबर मध्ये बरोबर हा अधोरेखित शब्द असायला पाहिजे होता. आणि या ठिकाणी बरोबर काय आहे? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर शब्दाला जोडून येणाऱ्या दुसऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं? शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी शब्दयोगी अव्यय. बरोबर हा शब्द कोणता आहे? शब्दयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 96, छे या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो? आता मित्रांनो, केवलप्रयोगी अव्ययाचे 9 प्रकार आहेत. हर्षदर्शक, शोकदर्शक, आश्चर्यकारक, प्रशंसादर्शक, संमतीदर्शक, विरोधदर्शक, तिरस्कारदर्शक, केवलप्रयोगी संबोधनदर्शक, मौनदर्शक इत्यादी. तर मित्रांनो, यापैकी पहा, छे, छट, छे छे, हट हे विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी विरोध. तर मित्रांनो, तिरस्कारदर्शक कोणते आहेत? मग तिरस्कारदर्शक आहेत हट, धिक, थू, हुड, फुस. आणि आश्चर्यदर्शक कोणते आहेत? आ, अबब, बापरे, अरे, चा, अहाहा इत्यादी. प्रश्न क्रमांक 97, निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील अर्थ. मित्रांनो, या ठिकाणी पहा, वाक्याचे अर्थावरून एकूण 9 प्रकार पडतात. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, नकारार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी. तर मित्रांनो, या 9 प्रकारापैकी संकेतार्थी हा प्रकार काय सांगतो? जेव्हा वाक्यात एखादी गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती किंवा अशा प्रकारे घडली असते असं संकेत दिला जातो, तेव्हा ते संकेतार्थी वाक्य असतं. म्हणजे या ठिकाणी काय दाखवलं जात आहे? जर मला निमंत्रण आलं तर मी येईन या अर्थानं या ठिकाणी जर निमंत्रण येण्याची गोष्ट झाली तर मी यायची गोष्ट करेन. या ठिकाणी एक गोष्ट झाली तर दुसरी गोष्ट होईल या अर्थानं वाक्यामध्ये संकेत दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? संकेतार्थी वाक्य आहे. म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. ठीक आहे. वाक्यातील अर्थ कोणता आहे? संकेतार्थ आहे. स्वार्थ म्हणजे काय मित्रांनो? स्वार्थी वाक्य म्हणजे काय असतं? ज्या वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो त्या वाक्याला स्वार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यातून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हटलं जातं आणि त्या वाक्याच्या अर्थाला आज्ञार्थ असं म्हटलं जातं. ठीक आहे. राहिलं काय? विद्यार्थी. मित्रांनो, विद्यार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होतो तेव्हा त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात आणि त्याच्या अर्थाला काय म्हटलं जातं? विद्यार्थ असं म्हटलं जातं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 98, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. मित्रांनो, प्रतिकूल हा शब्द कसा लिहिला जातो? ऑप्शन सी प्रमाणे लिहिला जातो. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 99, देवापुढे सतत जाणारा देवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. मित्रांनो, देवापुढे सतत जाणारा देवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता येतो? नंदादीप म्हणजे सतत तेवत असणारा दिवा. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 100,
अतिशय भांडखोर स्त्री या शब्दसमूहासाठी योग्य शब्द शोधा. मित्रांनो, अतिशय भांडखोर स्त्री म्हणजे काय? अतिशय कजाक स्त्री या शब्दाचा अर्थ कोणता आहे? तो आहे त्राटिका. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 99चा ऑप्शन डी आहे तो त्राटिका हा शब्द अतिशय भांडखोर स्त्री यासाठी वापरला जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. आज आपण 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरती परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 6चा भाग 2 पाहिला. तर मित्रांनो, यामध्ये आपण सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण आणि गणित कशी सोडवायची हे पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांसोबत देखील शेअर करा. त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि स्पर्धा परीक्षा संबंधीचे इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.